तो रे माझा मितवाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सगळे राजशिर्के मंडळी जमलेले असतात. तर आता इथे रमाकांत घरामध्ये आलेला असतो आणि बाकी सगळे बघत असतात. तर आता इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर दगडाचा काळजाचा माणूस आहे हा. ताईला आणि मला पोरकं करून निघून गेला हा माणूस, असं पण जोरात ओरडतो इथे अर्णव. बाप म्हणायची सुद्धा लाज वाटते तुला, असं म्हणतो तो. आणि आता तिथून चिडून जात असतो आता अर्णव. आणि आता जी झोळी अडकून आलेला असतो ना रमाकांत, ती बाजूलाच असते. तर ती आता पडते बघा प्रेक्षक अर्णवच्या धक्क्याने. तर आता ती पिशवी खाली पडल्याने त्याच्यातून खूप सारं सामान खाली पडतं. तर त्याच्यातून एक टोपी सुद्धा खाली पडलेली असते. आडो बघतो ती टोपी. तर आता ईश्वरी ती टोपी हातामध्ये घेते. तर त्याच्यावर चेंडू लिहिलेलं असतं, आठवण म्हणून आपल्या मुलाची छोटीशी वस्तू, दूर राहूनही आयुष्यभर जपणारा हा बाप दगडाचा काळजाचा वाटतो का हो, असं म्हणते आता ईश्वरी. आणि आता ती टोपी घालून सगळं सांगत असते अर्णवला. रमाकांत मात्र खूप जास्त रडत असतो. आणि आता इथे ईश्वरी पण रडत असते आणि अर्णव आणि अंजली मात्र तिरस्कार असतो त्यांना रमाकांतचा. तर 12 मे दिवशी हे मेन एपिसोड मध्ये प्रदर्शित होणार आहे बघा प्रेक्षक हो. तर रमाकांतला पण खूप इमोशनल झालेलं दाखवले आणि तो खूप रडत सुद्धा असतो. तर ईश्वरीला पण वाईट वाटत असतं, कारण रमाकांत तिला खूप चांगला माणूस आहे असं वाटत असतं. तर बाकी सगळेजण तिथे जमा झालेले असतात. वल्लरी असते, आजी असते, अविनाश असतो, सगळे सगळे असतात. आणि त्यांच्यासमोर हे सगळं घडतंय. तर अर्णव मात्र म्हणतो की हा दगडाचा काळजाचा माणूस इथे काय करतोय, मी सिंदूर, असं म्हणतो आणि ओरडतो तिला. ह्यानं मला आणि माझ्या बहिणीला म्हणजे अंजलीला कायमचं सोडून निघून गेला होता हा, असं म्हणतो आता इथे अर्णवाने जोरात ओरडतो. आणि तो तिथून निघून जात असतो चिडून चिडून. आणि मात्र तिथे जाताना झोळीतून काहीतरी सामान पडतं, कारण आता ते झोळीला धक्का मारलेला असतो आणि रमाकांतच्या हातामध्ये ती झोळी असते. त्या झोळीतून खूप काय काय सामान खाली पडतं बघा प्रेक्षक हो. तर एक छोटीशी बघा प्रेक्षक हो कॅप बाहेर पडलेली असते, म्हणजेच एक टोपी पडलेली असते. तर त्याच्यावर आता चिंटू लिहिलेलं असतं. तर चिंटू लिहिलेलं बघून ईश्वरीला कळतं की ही तर अर्णवचीच टोपी आहे म्हणून. तर ती घेते टोपी आपल्या हातामध्ये आणि ती घालते आता अर्णवला येऊन ती टोपी आणि म्हणते की खरंच वाटतं हा माणूस दगडाच्या काळजाचा आहे म्हणून, जो बाप आपल्या मुलाची दूर असला तरी छोटीशी वस्तू जपून ठेवतो, तो बाप तुम्हाला असा वाटतो, दगडाच्या काळजाचा वाटतो, असं म्हणून ती प्रश्न करते. तर अर्णवला पण प्रश्न पडतो की असा आहे का त्याचा बाप म्हणून. मात्र रमाकांतला खूप इमोशनल होऊन रडायचं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. खूप इमोशनल सीन आहे हा. मात्र इथे फक्त इमोशनल ईश्वरी आणि त्याचा बाप म्हणजे रमाकांत आहे. बाकी सगळे तर त्याला ओरडतातच आहेत. म्हणजे आजी तर काही खूप इमोशनल झालेलं दाखवलंय. अंजली आणि अर्णव दोघंही खूप अग्रेसिव्ह दाखवलंय आणि त्यांना अजिबात पटलेलं नसतं की ईश्वरीने रमाकांतला घरी आणलेलं असतं म्हणून, कारण त्यांना अजिबात आवडत नसतो त्यांचा बाप. त्यांना असंच वाटत असतं की तो त्यांना सोडून गेला म्हणून. आणि त्यांना असंही वाटत असतं की त्यांना मोठं पण त्यांच्या आजीने मामा मामी केलेत म्हणून. तर प्रेक्षक हो, हा खूप मोठा गैरसमज आहे या सगळ्यांमध्ये. हा कसा दूर होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे अर्णवला वाटतं की त्याच्या बापाने खरंच काहीतरी मोठा गुन्हा केलेला असतो म्हणून तो तोंड चोरून पळून गेलेला असतो म्हणून. तर अंजलीला सुद्धा तसंच वाटत असतं की तोंड चोरून पळून गेलेला असतो त्यांचा बाप म्हणून. तर रमाकांतला हे सगळे आरोप ऐकून खूप असहाय्य होतो आणि तो खूप रडायला लागतो बघा प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये खूप अश्रू सुद्धा असतात. तर त्याला काय बोलता सुद्धा येत नाही, कारण एवढ्या दिवसांनी तो आपल्या मुलांना बघून पहिला तर भावूक झालेला असतो खूप. त्याच्या तोंडातून काहीही शब्द येत पण नसतात. तेवढ्यातच आता ईश्वरीला समजतं की बेचारा रमाकांतला काय बोलता येत नाही म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, अर्णव जेव्हा जात असतो तेव्हा ती झोळी पडलेली असते ना, त्याचा जरा आधार होतो आता इथे ईश्वरीला. आणि मग ती त्यांची बाजू घेऊन बोलायला लागते. आणि ती म्हणते की बघा, इतके वर्ष तुमच्यापासून दूर होते, मात्र तुमच्या लहानपणीची गोष्ट अजूनपर्यंत लपून ठेवल्यात. तर आता बघा प्रेक्षक हो, टोपी बाहेर पडलेली असते त्या बॅगमधून आणि त्याच्यावर चिंटू लिहिलेलं असतं. तर मग ती टोपी अर्णवच्या डोक्यावर घालून ईश्वरी हे सगळं म्हणत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे अर्णव जरा इमोशनल होतो, कारण त्याच्या मनामध्ये पण असेलच ना की त्याचे बाबा चांगले होते, त्याच्यासाठी हे केलं ते केलं, त्याला वाटतच असेल ना. तर तिच्या मनामध्ये असतं बघा प्रेक्षक होते. तर आता तो पण जरा इमोशनल झालेला दाखवले. मात्र रमाकांतला एक्स्ट्रीमली इमोशनल झालेलं दाखवलं. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि त्याला बोलताही येत नसतं, कारण एवढ्या वर्षांनी तिने आपल्या दोन्ही मुलांना बघितलेलं असतं, म्हणजे अर्णवला बघितलेलं असतं आणि अंजलीला बघितलेलं असतं, त्यामुळे तो काय बोलू शकत नाही. तर प्रेक्षक हो, तू हिरे माझा मितवा खूप छान चाललंय खरंच प्रेक्षक हो. ही सिरियल मला खूप आवडायला लागलं, ही सिरियल. कारण एवढे नवीन नवीन टॉपिक्स येतात बघा प्रेक्षक हो, इतके नवीन नवीन कॅरेक्टर्स येतात. शुभांकर आला, मग सुप्रियाचं आलं, रमाकांतचं आलं, वल्लरी तर आहेच आहे, राकेशचं एवढं आहे. किती छान वाटतंय सिरियल. खरंच ठरलं तर मागसारखंच आहे सिरियल, कारण खूप सारे कॅरेक्टर्स आहेत. लग्नानंतर होईलच प्रेममध्ये बघा प्रेक्षक हो, 2 जोडपी, त्यांचीच मुलं, त्यांचाच रोमॅन्स, त्यांचंच सगळं. अधूनमधून ते मिथुन काकाची जराशी कॉमेडी आणि कायमचं रडगाणं त्या मानिनीचं, हेच आहे त्या सिरियलमध्ये.
तर बघा प्रेक्षक हो, तुम्हाला पण लग्नानंतर होईलच प्रेमचं आवडत नाही का स्टोरी प्लॅन? मला तर आवडत नाही. तर तू ही रे माझा मित्र खूप छान चाललंय खरंच सीरियल प्रेक्षक हो, आणि TRP एवढी छान येते ना या सीरियलला. खरंच प्रेक्षक हो, पुऱ्या टीव्ही वर्ल्डमध्ये सध्या सेकंड नंबरवर आहे तू रे माझा मित्र. ठरलं तर मग नंतर ह्याचाच नंबर आहे बघा प्रेक्षक हो. तर खरंच खूप एक्सायटिंग प्रोमो आहे आणि आत्तापर्यंतचा खरंच खूप इमोशनल आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे अर्णवला मात्र त्याच्या बाबापासून खूप नाराजी असलेलं दाखवलंय खूप दिवसापासून. तर कधी वाटलं नव्हतं रमाकांत वापस येईल म्हणून या सिरियलमध्ये. मात्र आता हा ट्रॅक चालू केलाय, खरंच खूप चांगला ट्रॅक चालू केलाय प्रेक्षक हो. आणि एवढ्यातच सापडेल असं वाटलं नव्हतं, कारण वल्लरी पण त्याच्या मागावर असते आणि त्याला मारायचं असतं तिला. तर तो काय मरत नाही बघा प्रेक्षक हो, आणि तो बरोबर सापडतो आता ईश्वरीला. आता पुढे जाऊन तो काय बोलणार, काय होणार, खूप उत्सुकता आहे. तर 12 मे दिवशी हे प्रदर्शित होणार आहे 8 वाजता स्टार प्रवाहावरती बघा प्रेक्षक हो. तर बघायला अजिबात विसरू नका आणि या सिरियलच्या अपडेट्स आम्ही देतच राहू आणि त्या दिवशी एपिसोड सुद्धा आम्ही घालू. तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला हे एपिसोड सुद्धा बघायला मिळेल. आणि प्रेक्षक हो, अर्णव या टोपीमध्ये खरंच खूप छान दिसतो आणि त्याच्यावर असं चिंटू लिहिलेलं आहे बघा प्रेक्षक हो, आणि खरंच खूप छान दिसायला लागला आहे तो. तर आता इथे बघावं असं लागेल की ह्याच्यानंतर अर्णव काय करेल. खरंच तो इमोशनल होऊन रमाकांतला घरामध्ये ठेवून घेईल का? त्याला आता बघा प्रेक्षक हो, अर्णवला आणि अंजलीला दोघांनाही रमाकांत ह्या घरामध्ये नको आहे. तर ते हकलायला बसलेत. मात्र ईश्वरीचं असं म्हणणं आहे की त्यांना घरामध्ये तुम्ही ठेवून घेतलं पाहिजे, ते तुमचे बाबा आहेत. ते कसंही असले तरी तुम्हाला त्यांना ठेवून गेला पाहिजे, असा तिचा अर्थ असतो. तर आता अर्णव आणि अंजली मात्र अजिबात ऐकायला तयार नसतात बघा प्रेक्षक, आणि ते म्हणतात की दगडाच्या काळजाचा माणूस आहे हा, असं म्हणतो आता अर्णव. तर खूपच वाईट वाटायला लागतं आता इथे रमाकांतला, की मला दगडाच्या काळजाचं कसं काय म्हटला म्हणून. आणि अर्णव पुढे जाऊन हे म्हणतो की मला आणि माझ्या बहिणीला म्हणजे अंजलीला सोडून गेला होता हा माणूस, असं म्हणतो. आणि चिडून चिडून तो तिथून पळून पळून जात असतो बघा प्रेक्षक हो. तर जाता जाता ती बॅग पडलेली असते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी परत स्टँड घेते रमाकांतसाठी आणि म्हणते की एवढी छोटीशी गोष्ट आपल्या मुलाच्या लहानपणीची, म्हणजे बघा प्रेक्षक हो, 25 वर्ष झालेली असतात. रमाकांत घर सोडून गेलेला असतो, तेव्हापासून जपून ठेवलेला असतो तो चिंटूची टोपी आणि घेऊन फिरत असतो स्वतःसोबत. म्हणजे हा माणूस किती प्रेम करत असेल आपल्या मुलांसोबत, म्हणजे ती वस्तू आपल्या बरोबर ठेवलेला असतो. खरंच म्हणजे हे जे नातं आहे ना मुलाचं आई बरोबर किंवा बाबाबरोबर, हे खूपच निराळं असतं बघा प्रेक्षक हो. म्हणजे काहीही म्हणा तुम्ही, म्हणजे आईबाबांचं आणि मुलांचं जे नातं असतं ते खरंच खूप प्युअर असतं. बाकीचं कुठलीही नाती बघा तुम्ही, तेवढे काही प्युअरिटी नसते. मात्र खूप प्रेम करतात आईबाबा मुलांसोबत खूप जास्त. आणि हेच इथं दाखवले की रमाकांतने छोटा असतानाची जी वस्तू होती ना त्या अर्णवची, ती जपून ठेवलेली असते. म्हणजे 25 वर्षाची वस्तू त्याने तेव्हा जपून ठेवलेली असते आणि तो घेऊन फिरत असतो रोज आपल्यासोबत आणि रोज घेऊन फिरत असतो त्या वस्तूला. आणि आत्ता अर्णवचा धक्का लागल्यामुळे ती खाली पडलेली असते बॅग आणि त्याच्यातून ते सापडलेली असते टोपी ईश्वरीला. तर ईश्वरी पण खूप भावूक होते. हा माणूस कसा दगडाच्या काळजाचा असू शकतो, जे एवढ्या वर्षापासून तुमची छोटीशी बघा प्रेक्षक हो टोपी घेऊन ठेवलाय, त्याच्यावर चिंटू लिहिलेलं असतं ते. तर आता खूप जास्त इमोशनल झालेलं दाखवलंय तिला आणि रमाकांत पण खूप इमोशनल झालेलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर तुम्हाला काय वाटतं पुढे जाऊन या सिरियलमध्ये काय दाखवतील, म्हणजे एक्सेप्ट करेल का अर्णव तिच्या बाबाला? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, 12 मेला हा एपिसोड बघायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या चॅनलबद्दल काही फीडबॅक द्यायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि प्रोमो इथेच संपतो.